तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांना जो आपला सौर कृषी पंप आहे तो मोबाईलवरती चालू किंवा बंद कसा करायचा हे आणखी माहित नाही। तर शेतकरी बांधवांनो, मी आज तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून जो आपला सौर कृषी पंप आहे तो मोबाईलवरती चालू किंवा बंद आणि त्याचे स्टेटस, आपला जो सौर कृषी पंप आहे तो किती आरपीएम घेत आहे, किती व्होल्टेज आहे, किती करंट आहे, त्याचप्रमाणे त्या आपला जो सौर कृषी पंप आहे किती त्यांनी डिस्चार्ज आज दिलेला आहे, किती पाणी आपल्या उपसलेलं आहे, याची संपूर्ण माहिती या मोबाईलवरती कळत असते आणि ती कशी बघायची ते आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांना जर बाहेर गावी गेले असेल किंवा घर बसल्या सोलर पंप चालू करायचा असेल तो करता येत नाही। काय वेळेस काय होतं, आपण बाहेर गावी गेलेला असतो आणि आपला जो सौर कृषी पंप आहे तो आपल्याला चालू आहे की बंद आहे हे सुद्धा माहित नसतं। जर तुम्ही बाहेर गावी गेला असाल किंवा घरी असाल आणि आपला सौर कृषी पंप चालू आहे की बंद आहे हे सुद्धा आपल्याला आपल्या घर बसल्या मोबाईलवरती चेक करता येतं आणि ते कसं करायचं ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि सोलर संबंधित तुम्हाला कुठलेही जर फॉल्ट वगैरे येत असतील तर आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत, ते जाऊन तुम्ही बघू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला सोलर पंप मोबाईलवरती चालू किंवा बंद कसा करायचा त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि एक ॲप डाउनलोड करायचं आहे। त्या ॲपचं नाव आहे शक्ती RMS। आता मी जे तुम्हाला सांगणार आहे हे शक्ती कंपनीचं तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला हा जो सौर कृषी पंप आहे तो मोबाईलवरती चालू बंद करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला रिचार्ज वगैरे करण्याची गरज नाही। तुम्ही बिगर काही रिचार्ज न करता तुमचा सौर पंप हा चालू किंवा बंद तुम्हाला करता येणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर ते तुम्हाला तुमच्यासमोर इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होणार आहे। त्याच्यानंतर इथे खाली बघू शकता रजिस्टर या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता सर्वात प्रथम तुमचं नाव इथे टाकायचं आहे, फर्स्ट नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं सेकंड नाव टाकायचं आहे आणि इथे बघू शकता प्लीज एंटर युअर युजर नेम। आता युजर नेम काय टाकायचं आहे तर युजर नेम हे तुमचं नाव टाकू शकता, बिगर पेस देता तुमचं युजर नेम आणि तुम्हाला तुमचं टाकायचं आहे। आता मी इथे टाकून घेतो। इथं कुठल्याही प्रकारचा पेस वगैरे तुम्हाला द्यायची गरज नाही युजर नेम टाकायच्या वेळेस। त्याच्यानंतर तो जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्या। त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, आपण कोणता पासवर्ड टाकला आहे तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथे टाकून घ्या आणि ॲड्रेस वगैरे टाकल्यानंतर तुमचे जे सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती तुम्ही जसं क्लिक करता तुमचं रजिस्ट्रेशन, आता इथे बघू शकता इथे जो मोबाईल नंबर कोणता टाकायचा आहे, खूप साऱ्या शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की आपण जो मोबाईल नंबर याचे फॉर्म भरता दिला होता तो मोबाईल नंबर टाकायचा की दुसरा टाकायचा आहे। तर शेतकरी आता हे जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्ही जो फॉर्म भरता वेळेस दिला होता तो शक्यतो इथं टाका। जर तो मोबाईल नंबर चालू वगैरे नसेल तर दुसरा टाकू शकता, परंतु जो फॉर्म भरता वेळेस तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता तेच इथं शक्यतो टाका। नंतर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या मोबाईलमध्ये हे जे तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड जो टाकलेला आहे तो पासवर्ड तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मोबाईलमध्ये युजर नेम आणि पासवर्ड टाकून लागून तुम्ही चालू बंद करू शकता। त्याच्यामुळे ते टेन्शन घेण्याची काही गरज नाही। तुम्ही कुठल्याही मोबाईलमध्ये हे एक किंवा अनेक मोबाईलमध्ये या प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर एक किंवा अनेक मोबाईलवरती तुम्हाला एकच सोलर पंप चालू किंवा बंद करता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला हे जो तुम्ही ID आणि पासवर्ड तुम्हाला जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असं तुम्हाला तुमच्यासमोर एक मेसेज येणार आहे आणि असं तुम्हाला जो आहे इंटरफेस तुम्हाला इथं येणार आहे आणि जो तुम्ही इथे एंटर युअर युजर नेम ते तुम्ही आता जो रजिस्ट्रेशन करता वेळेस जे युजर नेम टाकला आहे ते युजर नेम इथून तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, किंवा युजर नेम नसेल तर जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला आहे तो मोबाईल नंबर सुद्धा इथे टाकू शकता आणि जो पासवर्ड तुम्ही टाकला आहे तो पासवर्ड तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे। जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर तुम्ही लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता वरती तुमचा मोबाईल नंबर किंवा युजर नेम दोन्हीपैकी एक टाकायचं आहे, तरीसुद्धा तुमचं तिथे लॉग इन होऊन जाणार आहे।
आता जसं तुम्ही आता मी इथे माझी माहिती जी आहे ती भरून घेतो. लॉग इन केल्यानंतर आता इथे बघू शकता ॲड डिव्हाइसवरती तुम्ही जसं क्लिक करता तसं तुमच्यासमोर एक कॅमेरा ओपन होणार आहे. आणि कॅमेरा ओपन झाल्यानंतर इथं जे आपल्या कंट्रोलवरती जे स्टिकर आहे त्या बारकोड आहे त्या बारकोडला तुम्हाला स्कॅन करायचं आहे. आणि तुम्ही बारकोडला जसं स्कॅन करता तुमच्यासमोर QR कोड तिथं एंटर, तिथं ॲटोमॅटिक तुमचा कंट्रोलरचा त्याच्यावरती एक कंट्रोलवरती तुमचा जो सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर ॲटोमॅटिक तुम्हाला तिथे डिस्प्ले होणार आहे. आणि डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं बघू शकता तुमचं नाव वगैरे येणार आहे. आणि तुमचा जो जो पंपाचा सिरियल नंबर आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे. आणि इथं बघू शकता कोपऱ्यामध्ये एक ऑनलाईन नाव दिसत आहे. ते ऑनलाईन नाव तुम्हाला तिथे दिसलं पाहिजे. जर तुम्हाला हे ऑनलाईन नाव जर दिसत नसेल तर तुमचा जो सोलर पंप आहे तो सोलर पंप तुम्हाला तिथे चालू किंवा बंद होणार नाही. तिथं ऑनलाईन नाव हे येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ही जी प्रोसेस करता वेळेस तुमचं जे लोकेशन आहे हे लोकेशन हे ऑन असणं गरजेचं आहे. तुम्हाला जे लोकेशन तुम्हाला ऑन करूनच ही सगळी प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे. आणि ज्यावेळेस तुमचं ऑनलाईन नाव इथे दिसेल त्याच वेळेस तुमचा जो सोलर पंप आहे तो सोलर पंप चालू किंवा बंद होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला 4G नेटवर्क दिलेलं असतं. त्याच्यामुळे ज्या शेतकरी बांधवांच्या जे कंट्रोलवरच्या त्याच्यामध्ये उज्या हाताला सगळ्यात वरती जे हे दिसत आहे तुम्हाला रेंज काड्या दिसत असतील त्या काड्या तुम्हाला तिथे दिसल्या पाहिजेत. जर तुमच्या कंट्रोलवरती रेंज वगैरे नसेल तर तुमचा जो सोलर पंप आहे तो चालू किंवा बंद तिथे होणार नाही. तुम्हाला तिथे तुमच्या कंट्रोलवरला रेंज असणं हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्यासमोर असं जर आलं तर तुमच्या जो नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं बघू शकता इथं तुमचं डिव्हाइसचं नाव, कस्टमरचं नाव, त्याच्यानंतर डिव्हाइसचं जे सिरियल नंबर, त्याचप्रमाणे तुमचं जे मोटरचं स्टेटस आहे ते सध्या ऑन आहे. इथं बघू शकता ही जी मोटर आहे आता ही मोटर ऑन आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला मोटर ही बंद करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉप या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी तुम्हाला करून दाखवतो मोटर बंद. आता जसं तुम्ही स्टॉप बटनावरती क्लिक करता थोडासा 4-2 सेकंद तिथे वेळ घेणार आहे. आता तुमची जी मोटर आहे ती मोटर तुम्हाला तिथे बंद करायला थोडासा वेळ लागेल. काही वेळेस थोडा नेटवर्कचा काही प्रॉब्लेम असेल तर थोडी एरर वगैरे येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं रिफ्रेश करायचं आहे. नेटवर्कमध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर तिथे थोडीशी एरर येते त्या ॲपमध्ये. आणि इथे बघू शकता आता तुमची जी मोटर आहे इथे बघू शकता तुमचं जे मोटर स्टेटस आहे आता मोटर स्टेटस हे ऑफ झालेलं आहे. म्हणजे तुमची जी मोटर आहे ती मोटर आता ही बंद झालेली आहे. आता जर तुम्हाला चालू करायचं असेल तर परत एकदा तुम्हाला स्टार्ट या बटनावरती तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. स्टार्ट सक्सेसफुली असा तुमच्यासमोर एक मेसेज येईल. आणि काही इथं सेकंद पडणार, तुम्हाला 30 सेकंद पडणार आहेत. आणि तुमची जी मोटर आहे ती मोटर स्टेटस इथं बघू शकता आता ऑन झालेला आहे. आणि तुम्हाला 30 सेकंदानंतर ती मोटर ही बंद करता येत नाही. एकदा तुम्हाला जर मोटर चालू केली की तुम्हाला 30 सेकंद इथे थांबावं लागणार आहे. आणि 30 सेकंदानंतर तुम्हाला ही मोटर तुम्हाला बंद करता येणार आहे. आणि बंद केली तर 30 सेकंदानंतरच तुम्हाला चालू करता येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 30 सेकंदाचा इथं टाईम घेणार आहे. त्याचप्रमाणे आता जर तुम्हाला इथे बघू शकता रिमोट मॉनिटरिंग आणि डिव्हाइस रिपोर्ट. आता डिव्हाइस रिपोर्टमध्ये तुम्हाला जायचं आहे तर इथं बघू शकता तुमची जी मोटर आहे ती किती घंटे चालली आहे, किती वाजता चालू झाली आहे, आणि किती एनर्जी कन्झ्युम केली आहे काय वगैरे. त्याचप्रमाणे टोटल वॉटर डिस्चार्ज किती तुम्हाला दिलेला आहे आणि आजचा किती झाला आहे. त्याच्यानंतर किती घंटे तुमची जो सोलर आहे ते चाललेलं आहे इथं संपूर्ण तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला 1 दिवसाचं सुद्धा दाखवतं आणि 1 महिन्याचं सुद्धा दाखवतं. तुम्हाला जे बघायचं असेल ते इथे बघू शकता. त्याचप्रमाणे आणखी बघू शकता याच्यामध्ये डिव्हाइस रिमोटिंग याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऑपरेटिंग जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज ते किती आहे दिसत आहे. मोटरचा करंट दिसत आहे. ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी तुम्हाला सांगतं. नंतर मोटरचा RPM किती आहे. नंतर वॉटर फ्लो किती चालला आहे. त्याचप्रमाणे जे आहे तुमचं जे टोटल टाईम किती घंटे चाललं आहे संपूर्ण इथे तुम्हाला इथं दिसणार आहे. आणि तुमचं जे स्टेटस आहे तुम्ही घर बसले सुद्धा तर मोटरचं स्टेटस हे चालू आहे की बंद आहे हे तुम्हाला इथून कळणार आहे. आता इथं जे मोटर स्टेटस आहे ते ऑन आहे. आता तर मग आपली मोटर ही चालू झालेली आहे. तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या किंवा तुम्ही बाहेरगावी जरी गेला असाल तर ही जे मोटर आहे शक्ती कंपनीची ती चालू किंवा बंद आपल्या मोबाईलवरती करू शकता. तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की. आणि
आणि व्हिडिओच्या शेवटी आपल्या तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ कसा वाटला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने तुम्ही जी शक्ती कंपनीची आहे मोटर ती आपल्या मोबाईलवरती चालू किंवा बंद करू शकता। जर तुम्हाला काही या व्हिडिओविषयी काही डाऊट असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, त्याचं उत्तर देण्याचा नक्की मी प्रयत्न करेन। आणि व्हिडिओमधली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका